मी आज बनवणार आहे फ्राईम्स। बाहेर मार्केटमध्ये किंवा बाजारात जसे मिळतात त्यापेक्षा 4 पट फुलणारे आणि एकदम टेस्टी कुरकुरीत फ्राईम्स एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राइब करा। आता इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी घेतलेलं आहे पाणी, त्यातच मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। ते ह्यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पीठ शिजल्यानंतर सुद्धा मीठ घालू शकता, मीठ कधीही तुम्ही घालू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये। मी पाण्यामध्येच विरघळून घेतलं होतं, तेच पाणी मी यामध्ये घालून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचंय। लक्षात ठेवा, तांदूळ जर जुना असेल तर पाण्याचं प्रमाण जरा जास्त होऊ शकतं, नवीन तांदूळ असेल तर 4 ते 5 वाटे इतकं पाणी बास होतं। तर मी इथे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे मिक्स केलेलं जे आपलं मिश्रण आहे तांदळाच्या पिठाचं ते आपल्याला एका कढईमध्ये घालून घ्यायचंय। मोठीच कढई किंवा मोठंच भांडं घ्यायचंय ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित हलवता पण येईल आणि जाड बुडाचं घ्यायचंय, त्यामुळे जे मिश्रण आहे आपलं ते खाली करपणार नाही। तर सगळं व्यवस्थित ह्या कढईमध्ये घालून व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घेतले। आता आपल्याला ही कढई मीडियम फ्लेमवरतीच ठेवायची आहे आणि व्यवस्थित एकसारखं सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये अजिबात गुठळी होणार नाही। आता तुम्ही फ्राईम्स जेव्हा बनवतात त्यावेळेस रेशनिंगच्याच तांदळाचे बनवा, म्हणजे ते व्यवस्थित होतात आणि भरपूर फुलतात। रेशनिंगचा तांदूळ नसेल तर कुठलाही तांदूळ वापरू शकता, पण त्यामध्ये थोडासा खायचा सोडा किंवा मग तुम्ही थोडासा पापड खार घालू शकता। मी ते काहीच घातलेलं नाही, फक्त थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आणि तुम्ही पाहिलं असेल की रेशनिंगचा तांदूळ असल्यामुळे तो झटकन फुलला। यामध्ये मी 1 वाटी पाणी सुद्धा परत ऍड केलं होतं आणि व्यवस्थित 15 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। पीठ शिजलंय की नाही ते पाहण्यासाठी एक डिशमध्ये तुम्हाला थोडंसं काढून घ्यायचंय। खाली जर उतरलं तर समजायचं आपलं पीठ कच्चं आहे। आता बघा, मी दुसऱ्यांदा हे पीठ या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, डिशमध्ये घालून घेतलेलं आहे आणि किती जरी हलवलं तरी हे खाली आलेलं नाहीये, याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। आता जर तुम्हाला हेही समजत नसेल तर काय करायचंय, थोडासा हात ओलसर करायचा आणि पिठाला लावून घ्यायचंय। हाताला जर पीठ लागलं नाही तर समजायचं पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। साधारण 15 मिनिटं पीठ शिजायला लागतं। पीठ व्यवस्थित शिजून घ्या तरच तुमचे फ्राईम्स मस्त होतील। आता इथे मी 3 भांड्यांमध्ये 3 वेगवेगळे कलर घेतलेले आहेत, पाणी घालून मिक्स करून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता इथे 1 वाटी छोटी वाटली म्हणून मी दुसऱ्या वाटीमध्ये घालून घेतलेला आहे। हिरवा, पिवळा आणि ऑरेंज कलर मी इथे घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे जे पिठाचं मिश्रण जे आहे ते गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं कलरमध्ये। आणि आपलं पीठ इथे मस्त शिजलेलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, अजिबात गुठळी त्यामध्ये झालेली नाहीये। आणि जे उरलेलं पीठ आहे ते तुम्हाला झाकून ठेवायचंय। थंड जर झालं तर पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा एक वाफ तुम्ही काढून घेऊ शकता। आता फ्राईम्स बनवण्यासाठी तुम्ही पायपिंग बॅग सुद्धा वापरू शकता किंवा अशी तेलाची किंवा दुधाची पिशवी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने थोडंसं कट द्यायचं आहे, म्हणजे जे फ्राईम्स आहे ते व्यवस्थित तयार होतील। आणि फ्राईम्स बनवताना थोडेसे जाडसर बनवायचे, म्हणजे ते व्यवस्थित तयार होतात, वाळल्यानंतरही ते तुटत नाही। पातळ जर बनवले तर ते वाळण्याच्या आधीच तुटतात, व्यवस्थित तयार होत नाही। तर थोडेसे जाडसर बनवायचे म्हणजे व्यवस्थित त्याचे आकार तयार होतात। तर इथे मी सगळे फ्राईम्स बनवून घेणार आहे। आता इथे फ्राईम्स मी एकटीने बनवलेले नाही, माझ्या धाकट्या मुलीने सुद्धा बनवलेले आहे। मी साधारण ABCD 1 2 3 असे आकार तयार करून घेतले। नंतर तिने सगळे तिला जे आकार येतात, जे शेप्स बनवतात तिने ते सगळे शेप बनवले। चौकोन बनवलेला आहे, व्हील बनवले म्हणजे चक्र बनवलेला आहे, बरेच वेगवेगळे तिने त्यामध्ये आकार बनवून घेतले। अगदी व्यवस्थित तयार होतात, फक्त पीठ मात्र व्यवस्थित शिजवून घ्यायचं, म्हणजे वाळल्यानंतरही ते तुटत नाही, व्यवस्थित तयार होतात। पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर त्याला वाळायच्या आधीच चिरा जातात, तडा जातात आणि ते मध्ये त्याचे तुकडे पडतात। तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे मी शेप्स तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सगळे आकार जे शेप आहे ते माझ्या मुलीने बनवलेले आहेत धाकट्या। आणि तुम्ही पाहू शकता किती भरपूर वेगवेगळे आकार तिने तयार केलेले आहेत आणि एकदम व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला हे फ्राईम्स वाळवून घ्यायचे आहेत। आणि बघा, आपले इथे फ्राईम्स मस्त वाळून तयार झालेले आहेत, कुठलाही शेप तुटलेला नाहीये आणि जरासे वाकडे झालेले आहेत पण काहीच हरकत नाही। मस्त असे हे आपले फ्राईम्स ते तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून पाहूया की आपले फ्राईम्स व्यवस्थित झालेत की नाही। आता तेल एकदम कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतरच त्यामध्ये आपले हे फ्राईम्स जे केलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत। आपले फ्राईम्स जर तिप्पट चौपट फुलले तर समजायचं आपले हे फ्राईम्स अगदी व्यवस्थित तयार झालेले आहे। मी यामध्ये कुठला सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच वापरलेलं नाहीये, पापड खार सुद्धा वापरले नाही, फक्त थोडंसं मीठ चवीनुसार मी घालून घेतलेलं आहे आणि आपले मस्त फ्राईम्स ते तयार झालेले आहेत। 2 दिवस व्यवस्थित उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे आणि आपले बघा फ्राईम्स किती छान फुललेले आहेत। तर तुम्हाला एक सिंगलही मी इथे तळून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती दुप्पट तिप्पट फुलतात ते। हे पहा,
मस्त असे आपले फ्राईम्स ते तयार झालेले आहेत आणि माझ्या मुलीने भरपूर वेगवेगळे शेप बनवलेले आहेत. अगदी मराठीतली आई सुद्धा बनवलेले आहेत. त्रिकोण, चौकोन, म्हणजे तिला जे जे आकार बनवतात ते तिने सगळे बनवलेले आहेत. हे बघा अगदी मस्त असे झालेले आहेत आणि अगदी तिप्पट चौपट सुद्धा फुलतात. आणि असे हे लहान मुलांचे फेवरेट असणारे फ्राईम्स तुम्ही घरीच बनवा. मार्केटपेक्षाही कमी पैशामध्ये कमी खर्चात तयार होतात, भरपूर तयार होतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत. तर या उन्हाळ्यामध्ये असे झटपट बनणारे फ्राईम्स तुम्ही घरी नक्की बनवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.